हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर विषय असा आहे, काल थांबायचं नव्हतं पण थांबली. संध्याकाळी पाऊस लई जोरात चालू झाला होता आणि मग बरेच म्हटलं जाऊ दे, हो नाही चालू होता. परत येणं होत नाही, उशीर होत म्हणजे आली की लगेच जावं लागतं. त्यामुळे मग नाही का अर्ध्या गोष्टी राहूनच जातात, असं होते. त्यामुळे म्हटलं आता परत कधी लवकर येणार नाही, कारण पावसा पाण्याचं तुम्हाला माहिती आहे, बाहेर निघणं मुश्किल झालेलं आहे. आणि एवढा पुण्यामध्ये एवढा पाऊस पडतोय अक्षरशः आळंदीचं पूल ते तुटलं. म्हणजे आळंदीला तर भरपूर पाऊस आहे, बापरे विचारू नका. आणि बऱ्याच ठिकाणी असं काय काय ऐकायला येतं ना. आज तर मी काल थांबली, हे बरं झालं. ते म्हणतात ना, जे होते ते चांगल्यासाठी होते. तर मी थांबली आणि मग सकाळी मेसेज आला की सगळ्याच शाळेला सुट्टी आहे. मला वाटलं उद्या महिन्याची शाळा बुडवून, पण म्हटलं जाऊ दे, एक दिवस राहू. पण बघा नशीब किती चांगले की आज सगळ्याच शाळांना सुट्टी आहे. मग थांबली होती. तर आज मी जाणार आहे. आज कोणत्या हालतीत मला जावं लागेल, कारण अजून 2 दिवसांनी जास्त पाऊस वाढला ना, शाळेचे तर हाल होतील. माझं बी जाणं मुश्किल होईल, सगळं आवडून बसल्यासारखं होईल इकडे. तर आधी तिथंही आलेत आत्ता, त्यांचा स्वयंपाक चालू आहे. मला म्हणजे मी स्वयंपाक करते, मस्त गरम गरम जेवून घे आणि मग आता आम्ही निघणार आहे थोड्या वेळात. तर बोल, इधर आओ, ये हमारा डॉन है. तिकडं कपडे वाळू टाकले, कपडे बघू नका. हां बोला. हॅलो फ्रेंड्स, बोला असं म्हण. हॅलो फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? कशा आहात? या जेवण करायला. या जेवण करा. आमचा दादा उभं नुसता हसतो. तर चला आता पाऊस पडतोय, मस्त गरमागरम जेवण करायचं आणि मग निघायचं आहे आम्हाला. पाऊस वाढायच्या अगोदर कमी चालू आहे, पण चालूच आहे, कंटिन्यू चालूच आहे पाऊस. पावसाळा लागला तेव्हापासून आता पुणे वाहून जातो काय माहिती. त्या खडकवासल्या डॅमला तर बापले एवढा पाऊस. ते मागच्या वर्षी सारखं झालं का? मागच्या वर्षी पण लय पाऊस होता ना. आता ती ही सुरुवात आहे तरी एवढं ते काय काय हे फुटायला लागलं, पाईपाच्या लाईनी ते. आणि मागच्या वेळेस पण म्हणजे मला वाटतं मागच्या वेळेस पेक्षा जास्त असेल यावेळेस. मला वाटतं यावेळेस बापरे कसले व्हिडिओ येतात बाई इंस्टाग्रामवर, ते पाहूनच असं डोकं हलवतं. मागच्या वेळेस पेक्षा जास्त पाऊस आहे यावर्षी असं वाटतंय. मुंबईचा ती नवीन पूल बनलेला ते पण ते झालं भिंत हो. काय करा बाबा पावसाचं नशीब. मयांच्या शाळेचं जास्त टेन्शन नाही मला, जवळ असल्यामुळं नाही का. तर चला या मित्रांनो, गरमागरम जेवण करायला. जेवणामध्ये काय स्पेशल बघू. तर चला मग आज मी जाणार आहे फायनली, कारण आज तर नाही थांबू शकत, किती प्रयत्न केले तरी नाही थांबू शकत. आणि लक्ष्मण दादा ते त्यांचं कंटिन्यू काम चालू होतं, त्यामुळे काही जमलं नाही त्यांचं भेटायला यायचं. आणि हे पाऊस एवढा आहे की माणूस घराच्या बाहेर निघू शकत नाही. मी काय, मला कुठं यायचं असलं का आपला ओला. आधी तिथं इकडे येणं सोपं नाही बरं का मित्रांनो. आधी तिथं इकडे यायचं म्हटलं ना 1000-1200 रुपये खर्च होतो, त्याशिवाय मी येऊ नाही शकत. तुम्हाला वाटत असेल काय आता 100 रुपये तिकडे जात असं नाही, 1000-1200 रुपये खर्च होते. पण तरी मी करून येते, काय करता आता. जेवढी वेळेस आली तेवढे वेळेस चला बरं हिशोब. किती वेळेस आली हो मी लग्न झाल्यापासून? फक्त 3 वेळेस. किती वेळेस आली मी? 3 वेळेस काय म्हणता, 10 वेळेस राहायला 3 वेळेस आहे. हा 10 वेळेस आली असेल मी. 10 वेळेस येणं जाण्यामध्ये ते पाठीचं झालं पण राहायला 3 वेळेस आहे. एवढ्या लांबून गाडीवर स्कूटीवर प्रवास नको वाटता. आता पावसाचा तर अजिबात शक्यच नाही, आणि आता तर इथून पुढं शक्यच नाही. काय माहिती मी येते नाही येत, पण बघू. आणि हो, अजून मयंकचा बड्डे बी येतोय हो. आम्ही असंच साधं करणार आहे आता, काय नाही. 5व्या बड्डेपर्यंत असतं सगळं काय हाऊस माऊस सगळी. 5वा बड्डे किती मोठा आधी तिथं घरीच केला. आता मयंकचा जो बड्डे येणार आहे तो 8वा आहे. साधं केक आणायचं, कपडे घ्यायचे त्याला, नॉर्मली नाही शाळेमध्ये पोरांना चॉकलेट वगैरे देऊन अशा पद्धतीने मी सेलिब्रेट करणार आहे. काय करता त्याचा बड्डे पावसाळ्यात बड्डे नकोच वाटतं बाई कोणाचेच नाही का. कितकित ना धड काही सेलिब्रेट करता येत ना काही. दादाचा बड्डे पावसाळ्यात येतो, साध्या पद्धतीने करू काय नाही.
मोठे झाले की त्यांचे बड्डे करतात त्यांच्या पद्धतीने. आपला बड्डेचा खर्च असतो 5व्यापर्यंत चांगले करायचे, त्यानंतर नॉर्मली केलं तरी चालते. मग काय असतं बड्डेला, कपडे घेईन, केक तेवढं नॉर्मल करून टाकेन. तर चला आज निघणार आहे आपण. मयंकचा बड्डे, हां तुम्ही म्हणणार परत कधी, तर 16 जुलैला मयंकचा बड्डे येतो. अजून 10 दिवस बाकी आहे. तर चला मग करा कंटिन्यू व्हिडिओ, बोलू थोड्या वेळात. सा गप बसा म्हणतो तो, सारे गमा पादनिसा. तर मित्रांनो वेलकम बॅक. हाय हॅलो. काय तू चालली म्हणून भूतासारखा हे होता. असं काय केलं, झोपून उठले? अगं बाई, तू चालली तुझ्या घरी, मी माझ्या घरी. आता मॅडम कधी येतील सांगता येत नाही. नो गॅरंटी मॅडमची आता इथनं पुढची. पाऊस आलाय तिकडं, पूर आलाय, आळंदी वाहून मग चालली. जाऊ नको. आणि मी कशाला येते आता एवढ्या पावसाचा. आता एकतर पावसाळा नव्हता एवढे दिवस, आता पाऊस पडला तर 4 दिवसात एवढा पडतोय जेवढं 4 महिन्यात पडायला पाहिजे. सांगा, पावसाळा एवढा म्हणजे सुरुवातीलाच एवढा पाऊस आहे, तर नंतर किती असेल. आणि आज तर पावसाळ्याचं ते हे सांगितलं होतं, रेड अलर्ट. ढगफुटी होणार आहे म्हणे आज गोकुळनगर मध्ये मेन. हो, मग काय करता, नाही कोणवा तर- बायपासच सांगितलं होतं, मग काय सोडून कोंडवा. पळून जाता काय? हं? आपण जिथं राहतो तिथून ये सोडून पळायचं, काय करायचं मग सांगा. नाही ते पण तर आम्ही आहे, मस्त- पाऊस खूप आहे. आणि सकाळी माझ्या बरोबर पण झालंय तसं. पावसाचं काय, मी सकाळी चालले गाडी अर्धी पाण्यात. आणि गाडी अर्धी पाण्यात गेली, पुढं गेल्यावर बंदच पडली की. आता काय करू, साहेबाला फोन करू, मोबाईल काढा तर मोबाईल भिजल पाण्यामध्ये. साहेबाला फोन करायचं आणि काय करायचं, रस्त्यावर थोडंच पाणी असलं की त्याच्यात बसून घ्यायचं. व्हिडिओ कॉल करायचा. ओ सर हे बघा मी इथपर्यंत पाणी आलं, आता का इथपर्यंत यायची वाट पाहता, 4 लोक मेले ऑलरेडी, माझी वाट पाहता का जाऊ घरी? जा घरी म्हणा, लगेच सुट्टी. इकडं लय पाऊस आहे म्हणा, असं करायचं. अर्धा तास किक मारली तेव्हा गाडी चालू झाली. लय हाल झाले पावसाळ्याचे, लय हाल होतात. तर आम्ही मस्त जेवण वगैरे केलो दुपारी आणि थोड्या वेळ आराम केलो. आता वाजलेत 5. आता निघायची तयारी आहे माझी. आवरून बसली होती मी आधीच, म्हटलं निघायचं संध्याकाळी. आणि पाऊस पाणी आता कमी होते. आता पूर्णपणे बंद झालेला आहे पाऊस, पण रस्त्यात नाही चालू झाले पाहिजे घरी जाऊस तर, मग किती पडू दे. तर आता जावंच लागते, कारण मग उद्या मयंकची सुट्टी आहे. आज अचानक सुट्टी पडली, म्हणजे ते काय म्हणते त्याला, म्हणजे सगळे टोटल शाळेला सुट्टी स्कूल होती. बंद हां, होते. message श्रेयसला पण पडला. आमच्या 6:30 वाजता मेसेज आलाच की स्कूल बंद आहे. तर मी तुम्हाला आज एका विषयावर बोलणार आहे. मला एका ताईने कमेंट काय केली की ही म्हणजे ही आली की काही करत नाही का स्वयंपाक वगैरे. तर तिने मला फोनवरच सांगितलेलं असतंय, ताई ताई मी फार कंटाळे, मला तुमच्या हातची चवच इथं भेटत नाही, मला तुमच्या हातच्या भाज्या लय आवडत्या त्या. पण ती करते बरं का, चपात्या करत असते, पण मी व्हिडिओमध्ये घेतच नाही, म्हणजे नको. कारण की आपल्या घरी जी माणसं आलेली असतात म्हणजे पाहुणे, तीच नाही, माझ्या घरी भरपूर मैत्रिणी येतात, माझ्या घरची फॅमिली येते. पण हां, माझ्या आईचं हातचं मला आवडतं, तर माझी आई आल्यावर मी काहीच करत नाही. आणि ही करिश्मा असो किंवा माझ्या कुठल्याही मैत्रिणी असो, ती जर आल्या ना, ती काहीच काम करत नाही. कारण की मीच बनवून खायला घालत असते. आपल्या मराठी म्हण नाही ना की देव म्हणजे आपल्या घरी आलेली माणसं कधीच उपाशी गेले नाही पाहिजे. अतिथी देव भव. हां, हे असं डायलॉग मला थोडा जमत नाही आहे, सॉरी. तर माझा असा विचार असतो की जे कोण घरी येईल, हीच नाही बरेच येतात माझ्या घरी. आणि स्पेशली मला आदिती ताईचं जेवण, आदिती ताईच्या हातचं जेवण आवडतं, कारण खूप टेस्टी बनवतात, छान बनवतात. आणि आपल्या हातचं खाऊन आपण तसंही कंटाळलेलो असतो. आणि हे बघा, स्त्रीच्या जीवाला सुख नाही. आपल्या घरी प्रत्येकालाच कामं असतात, प्रत्येकाला कामं करावी लागतात. आपण कोणाच्या जरी घरी जाऊन जर पाहुणे बनून जर गेलो तर तिथंही करूनच खाल्लं, तर मग कशाला जायचंच कशाला. त्यासाठी मी माझ्या पण मी काय म्हणते, घरी आदिती ताईला काही प्रॉब्लेम नाही की ते मला बनवून खाऊ घालेल किंवा नाही घालेल, काय विषय असेल तो असेल आमचा. आवाज बंद करा रे मोबाईलचा. तर मी म्हणते त्यांना काही प्रॉब्लेम नाही, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही असे का कमेंट करता? आम्हाला व्हिडिओ आवडतात, आम्ही बनवतो, ज्यांना आवडतात ते बघतात. तर मला काय वाटतंय की व्हिडिओ आवडत असतील तर बघा, कमेंट नाही केलं तरी चालते, पण असल्या वाईट कमेंट करून किंवा दोघांमध्ये फट पाडण्याचा तुम्हाला जर वाटत असेल, प्रयत्न करत असणार कोणी फेक आयडीने, मी म्हणते ओरिजिनल आयडीने या ना, तोंड दाखवा ओरिजिनल. मग मी बोलली की लई लागते, सरळ बोलते मी. ओरिजिनल बापाची असेल ना तर अशी ओरिजिनल आयडी घेऊन यायची.
असं काही बी नाही, उगा हे डीपी पण नाही नसतो का, काही नसतो मी आणि उगा असो काहीतरी किंवा ही. बोलायचं. आमच्या दोघ्यात आहे ना फट कुणी पाडून असो. देण्याचं, भांडणं लावून देण्याचे असे प्रयत्न करतात. तिला एक वेगळं सांगतात, करिश्मा अशी आहे तशी आहे, मला एक वेगळं बोलतात. म्हणजे यांना वाटतं की आम्ही भांडणं लावून मोकळे हो, मग यांच्या दोघांच्या तमाशे बघत बसू. ते स्वप्न पहा तुम्ही, स्वप्न. या जन्मात तर ते शक्य नाही. नाही, पण मी असो किंवा ही असो, कुठलीही स्त्री असो, स्त्री जर पुढे जात असेल ना, तिला मान सन्मान केला पाहिजे, की तिला मागं ओढलं नाही पाहिजे. हो का, माणसाच्या आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात ही चुका होत असतात, त्याला सुधारण्याची संधी प्रत्येक दिली पाहिजे. व्यक्तीनं माणसं ओळखायला चुकतो. मी पण चुकली, पण जेव्हापासून माणसं ओळखायला शिकली ना, त्याच्यावरून आदितीताईची तर एवढी गॅरंटी देते. आदितीताई सोशल मीडियावर माझ्या पुढे जरी गेले ना, खूप पुढे जरी गेले, माझ्यापेक्षा म्हणजे जास्त खूप प्रसिद्धी जरी भेटली त्यांना, तरी एवढी गॅरंटी देते ते कधीच बदलणार नाही, कधीच भांडणार नाही, सोशल मीडियावर हा तमाशा कधीच आणणार नाही. जर वाटेल तर चुप्पी घेणार, बोलणार नाही, असं गप राहणार, नाव बी घेणार नाही माझं, गप राहणार. पण ती कधीच माझ्याबद्दल सोशल मीडियावर ना वाईट बोलणार, ना कधी भांडणं करणार, ना व्ह्यूसाठी कधी माझा वापर करणार, ना काही. तुम्हाला वाटतं ना की करिश्माचंच नाव घेते, करिश्माचंच नावाने व्हिडिओ बनवते, ते व्ह्यूसाठी करते किंवा याच्यासाठी करते, तर मीच म्हणली, मीच फोर्स केला की तुम्ही या यूट्यूब चॅनलवर या, करा क्रिएट, म्हणून त्यांनी केलंय. त्यांना काही हाऊस होती का? आणि मग माझ्याशिवाय दुसरं याला त्याला तर नाही ना नाव ठेवत, याला त्याला तर नाही ना बोलत, मग माझ्याशिवाय दुसरं काही टॉपिक पण नाही ना त्यांच्याकडे, मग घेतात माझं नाव आणि मीच सांगितलेलं आहे, बोलत जा म्हणलं, तुम्हाला जर वाटत पण असेल तिचा तर बोलत विचार जा. हे पण आहे की मी जशी चालली तसं मी सगळ्याला घेऊन हा. जाईल. मी कमवते ना, तसं तुम्ही पण थोडं फुल ना फुलाची पाकळी येऊन करण्याचा प्रयत्न करा. खरं सांगते, माझी तर अगदी मनापासून इच्छा आहे बघा, अगदी असं अंतःकरणातून मला असं वाटतं, काही का होईना पण आदितीताईने याच्यातून काहीतरी इन्कम करायला पाहिजे. आहे त्यांच्याकडे टॅलेंट बोलायचा, पण होईल, हळूहळू शिकतील, समजेल. सोशल मीडिया लगेच कोणाला समजत नाही, पण माझी खूप अंतःकरणातून इच्छा आहे की सोशल मीडियावरून आदितीताईला इन्कम व्हावी छान. आणि तुम्ही सगळे सपोर्ट करा. माझी जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना वेगळं सांगायची गरज नाही, त्यांनी तर ऑलरेडी ज्या दिवशी चॅनल बनवला तेव्हाच 500 लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे. तर विचार करा, म्हणजे दुसऱ्याचं चांगलं होताना बघण्याची शक्ती जर आपल्यात असेल तर आपलं देव ऑटोमॅटिक चांगलं करते म्हणतात. त्यामुळे चांगली भावना ठेवा दुसऱ्यांबद्दल. कितीही असं तुम्ही जेवढं दुसऱ्यासाठी खड्डा खोदणार, जेवढं वाईट बोलणार, तेवढं ते तुमच्यासोबत वाईट घडणार. म्हणून मनामध्ये पाप ठेवायचं नाही. दुसऱ्यांना होईल तर सपोर्ट करता येत असेल तर करायचं, नाही तर नाही करायचं, पण वाईट कशाला बोलायचं म्हणते मी. नेक्स्ट कुणीही कोणाला वाईट नाही बोललं पाहिजे, कारण की आपण कधी कोणा घरी जात नाही की बाबा त्यांचे पाहुणे बनून की हे आले घरी, आमच्या घरी जेवून गेले म्हणून ह्यांना नाव ठेवलं, अशातलं काहीच नाही. आणि आपण लोक तर ह्या व्हिडिओद्वारेच भेटणं बोलणं चालू असतं. कोण कुणाच्या घरी जाईल बाबा, कुणीच कोणाच्या घरी जाऊ शकत नाही. जे आहे ते आपलं यूट्यूबद्वारे ओळख आहे, आपली यूट्यूब फॅमिली म्हणून चालतो, आणि तुमचा सपोर्ट आमचा सपोर्ट मिळूनच हे सगळं गोष्टी चाललेल्या असतात. त्यामुळे वाईट बोलणं हे माझ्या तर दृष्टीने खराबच आहे. आपण कोणाला बोलायचं नाही ना, पुढच्यानी कोणाला बोलू. हा ना, आपण होऊन कोणाला वाईट बोलत नाही तर कोणी आपल्याला बोलायचा संबंध नाही. पण काही काही लोकांना उलट्या घड्यावर पाणी असतं. किती समजून सांगा, किती डोकं फोडा, काही म्हणा, त्यांच्या हातापाया जोडा, समजून सांगा, आणि काही प्रवचन द्या त्यांना दुनियाभराचं. शेवटी ते काही लोक कारल्यासारखे असतात. कारल्याचा जो स्वभाव आहे ना, तो मुळातच कडू आहे, आणि त्याला किती तुम्ही काही करा, साखर घाला, पण तो शेवटी चवताना कडूच लागणार आहे. तसं या वाईट कमेंट करणाऱ्यांना कितीही सांगा, किती हे करा, तरी ते त्यांचं काम सोडणार नाही. कारण त्यांचा तो काय म्हणते, एक ठेकाच घेऊन धर्तीवर त्यांनी जन्म घेतलेला असतो की आपण फक्त दुसऱ्यांना त्रास द्यायला जन्म घेतोय. असे पैदा झालेले काही लोक असतात जे विनाकारण त्रास देतात कोणाला कारण नसताना. तर असू द्या, चला आज मी चाललेली आहे. 2-3 दिवस इकडे राहून बरं वाटलं मला. जाऊ तर वाटत नाही आहे. आदितीताई बी नको जाऊ म्हणते, राहून जा 2-3 दिवस अजून, पाऊस येईल. नाही, पण शाळा बुडेल ना त्याची. मला नाही वाटत, उद्या नाही सुट्टी राहणार. ही अचानक सुट्टी पडली, उद्या शाळा राहील. कारण आज रेड अलर्ट असून सुद्धा पाऊस नाही पडलेला. एवढा कुठं पाऊस झाला आज? रात्रभर पडला, रात्रभर झाला. तर त्याच्यामुळे मग मला जावंच लागते. मग यांची शाळा नसती तर मग खरं अजून थांबली असती. पण तिकडे माझा नवरा बी बोंबलतो ना, ते बी महत्त्वाचं आहे. त्यांचं नाही ऐकल्यावर मग परत म्हणे ही गेली का तिकडेच जाते, हिला परत जाऊच द्यायचं नाही. असं नको व्हायला, परत यायची हे राहिली पाहिजे. त्याच्यामुळे मला जावं तर लागेल ना लवकर, वेळेवर सांगितल्याप्रमाणे. त्याच्यामुळे मी आज निघते, चालली. कॉपीराईट येईन ना रे, बंद करा ना. काय हे पोरं, तो आहे तो माझ्या कानात हेडफोन. त्याच्याने एक अशी चापट ठेवून द्या, हे ऐकतच नाही. नाटकं लय नाटकं जाते पोरांचे. पोरांना एवढं सांगू सांगू असलं वैताग येते ना बाबा, लय. लहान लेकरं कोणाचीच ऐकत नाही. अजून तर एक डोक्याला चुपके से कोई आएगा, कोण फिर मेरी नींद चुराएगा, लग्न केलंय तेवढाच नवरा आला, ये बस सोच के दिल घबराए मेरा हो. मग तुमच्या जोड आणून ठेवा मी. तर चला मित्रांनो,
निघणार आहे मी आता. उशीर होतोय, तिकडे नवरा बी वाट पाहतोय आणि ऑलरेडी इकडं संध्याकाळ झाली. मग कधी पोहोचायचं नाही. तिथं दिसना तुम्हाला- शोध कुठं. तुम्हाला हे गाणे सुचायला लागले काय तुझा आता? नवरा बोलताय का? हो, ये ना. ते म्हणते महिनाभर राहायचं असेल तर मी राहिली असती, पण काय करता आता. काल हाच बोलले नाहीत, निमित्त निघालं मला म्हणत ओलाच. होते ना, राग आला ना सकाळी त्यांना, नाही येत म्हणलं. महिनाभर तिकडं म्हणजे राग आला, मग आता निघावंच लागतं. तर चला, मस्त छान वाटलं इकडे येऊन. आता मी परत कधी येणार माहीत नाही, कारण पावसा पाण्याचं मला खरंच नाही असं कुठं बाहेर निघू वाटत आणि लांबचा प्रवास नकोच वाटतं. आणि आळंदीला तर एवढा पाऊस आहे की आताच तर असं वाटतं शक्यच नाही इकडे येणं. 4 महिने पाऊस थांबत नाही तोपर्यंत शक्य नाही, नंतरचं नाही सांगू शकत. आता तुम्ही या इथून पुढं नेक्स्ट टाइम. आता येऊ नका, सध्या 2 महिने 3 महिने नाही आले तरी मी नाराज होणार नाही, पण तिथून पुढं नक्की आहे. म्हणजे जेव्हा पाऊस कमी होईल ना तेव्हा नक्की आहे, हो. कारण दरवेळेस मी येते. दरवेळेस हो ओके, होच करता. ओके. मला माहित नाही, आता तुम्ही सुट्टी मारा, काय करा, पण तुम्ही या नेक्स्ट टाइम. नक्की येणार. तर चला मग मित्रांनो, निघतोय आम्ही. आणि कोणी कितीही फट पाडण्याचा प्रयत्न करा, कोणी कितीही भांडणं लावण्याचा प्रयत्न करा, आदितीताई मला आणि मी आदितीताईला, तुमच्यामुळे तर आमचं माहित नाही आमच्यात भांडणं शब्दात, होत्या, हा. पण दाखवतच पण नाही. तुमच्यामुळं भांडू हे दिवस कधीच येणार नाही. आमचं नातं एवढं कमजोर नाही की दुसऱ्याच्या कान भरण्यावरून तुटून जाईल. का आहे का एवढं कच्चं? मग आदितीताई माझी बहीणच नाही, मैत्रीणच नाही, आईच्या रूपात भेटली आणि ही बिचारी. पण सगळं कमेंट आलती. दिसते, सगळं ती दिसते. काय तुझी रक्ताची आहे का? रक्ताचं अरे कशाला लागतंय? बाबा, रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेले नाते सर्वश्रेष्ठ असतात. जेवढं आदितीताई माझ्यासाठी करते ना, एखादी तुमची सख्खी बहीण बी असती तर केलं नसतं. मग काय करता त्या रक्ताच्या नात्याला? रक्ताचे नाते वेळेवर येत नाही. सक्का भाऊ मेला तर सक्का भाऊ भावाचं तोंड पाहत नाही. काय करता त्या रक्ताच्या नात्याला सांगा? बहीण, सख्खी बहीण पण एवढं करणार नाही करत. वैताग, ए बाई जा, तुझं करशील तर कर, नाही तर नको करू म्हणते. अशा राहतात. काय करतात त्या सख्ख्या बहिणींना? नशीब मित्र म्हणते मला सख्खी बहीण नाही आहे, म्हणून देवानी ही बहीण दिली. ज्याला सख्खी बहीण नसते त्याला अशी बहीण भेटते, आहे की नाही? ज्याला बहीण नसेल ना त्यांनी आदित्यताईला बहीण माना, आदित्यताईच्या चॅनलवर. ते कमेंटमध्ये जीव लावत जातील उत्तर देऊन. तर चांगला सपोर्ट करा चला आदित्यताईला पण. आदित्यताईचं बी चॅनल लवकरच मॉनिटाईज होईल असं प्रयत्न करू आपण सगळ्यांनी मिळून. तर छान टॉपिक घेत जा, छान विषय घेत जा, मस्त व्हिडिओ बनवा. आणि माझी खूप इच्छा आहे जेव्हा फर्स्ट पेमेंट येईल ना, आपण काहीतरी चांगलं असं देवासाठी किंवा देवाच्या नावाने असं काहीतरी म्हणजे वेगळं काहीतरी करू आदित्यताईच्या पेमेंटनी. पण सगळ्यांनी सपोर्ट करा, ठीक आहे? तर चला निघू मग मी आता. कधी माझं तोंड तुम्हाला बघायला भेटतं आणि तुमचं तोंड मला बघायला भेटतं. बारिश के कसं आहे, आम्ही किती फोनवर बोललो तरी समोरासमोर भेटून बघून जो आनंद भेटतो ना, तो फोनवर हे करून नाही भेटत. व्हिडिओ कॉल करा तरी बी नाही, पण समोरासमोर आलो ना असं ताजं तवानच तोंड होऊन जातं आमचं. याला म्हणतात प्रेमाची जादू. चला बाबा, आता ओला बुक करते मी, निघते लगेच. उशीर झाला, इथंच बडबड करत बसली तर तिकडे नवरा विमान एवढं उशीर आली. तर चला मग निघायचं. बाय बाय. काळजी घ्या, लोकांचं टेन्शन घेऊ नका आणि लोकांचं मनावर घेऊ नका आणि लोकांचं ऐकून मला भांडू नका. हां, काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. चला. मी तर आता नक्कीच भांडणार त्यांचे कमेंट वाचून. हां, त्यांचे कमेंट वाचले की कमेंट लावायची अशी वर आणि धडा शिव्या द्यायच्या. मला नाही बरं का त्यांना. तर चला मित्रांनो, निघतोय आता आम्ही. बोलू आपण घरी गेल्यावर. परत घरी पोहोचल्याचा असा व्हिडिओ शूट करावा लागेल ना मला. घरी पोहोचली नक्की, नाही तर इकडेच राहिली म्हणतील. माझ्यावर आरोपच लावतात लोक. तर चला, करा कंटिन्यू. बाय बाय फ्रेंड्स, चाललो आम्ही. दादा बाय. आमची गाडी आलेली आहे, आम्ही चाललो आहे आता. तर पाऊस कमी झालेला आहे बघा, पाऊस उघडलेला आहे, पाऊस नाही आहे. निघतोय, तर काळजी घ्या बरं का. लय मिस करू नका मला, आता काही येत नाही मी. रडू नका, शांतीने झोपा मी गेल्यावर. हो, 2 दिवस व्हिडिओ टाकू नका. आता करिश्मा गेली, मला करमत नाही, मी चालली करिश्मा. असं करू नका बरं का. चला येऊ का? काळजी घ्या. बाय बाय, काळजी घ्या. मस्त माझी आठवणच काढत राहता. आणि मग आता मग तुम्हीच या. बाय बाय बाय. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे सोमवारचा. सोमवारी मी निघून आली होती. थांबली असती पण मयंकच्या शाळेमुळे मला निघून यावं लागलं, काय करता. आणि पाऊस पण खूप होता. म्हणलं अजून वाढलं तर तिकडंच राहून जाईल. तर कात्रज सोडल्यापासून कात्रजमध्ये एवढं काही बदल आलेलं आहे बापरे. म्हणजे इकडं आल्यावर आता ओळखायलाच येत नाही. खूप काही गोष्टी तोडल्या गेल्या आहेत, खूप काही गोष्टी नवीन झाल्या आहेत.
तर खूप म्हणजे बरंच चेंजेस झालेलं आहे कात्रजमध्ये. भविष्यात तर मी इकडेच येणार आहे राहायला, कारण मला इकडं सोडून करमतच नाही कुठं. आणि जिकडे ऑलरेडी आहे तिकडे तर एकदम म्हणजे असं बघasल्यासारखं एरिया वगैरे छान आहे, एकदम स्टँडर्ड एरिया आहे, सगळ्या गोष्टी आहेत जवळ, व्यवस्थित आहे. पण ते आपल्या मनाचं असतं ना, करमत नाही तर काय करणार. तर मग फायनली मी ओला वगैरे बुक केली. आणि दरवेळेस मी ओला वगैरे बुक केली काय ते पेमेंट वगैरे खूप होतं आदिती ताईकडे येण्याचं, पण प्रेम मजबूर करतं ना आपल्याला यायला. फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर फायनली पोचलो बाबा आम्ही घरी. एवढा पाऊस बस कधी विचारू नका. आणि आळंदी इकडं रोडला तर विचारूच नका, लय पाऊस होता. पण काय आम्ही ओला बुक करून आलो आहे, त्यामुळे काही टेन्शनच नव्हतं ना आम्हाला, दगदग रिक्षाची ना कुठल्या बसची ना कशाची. त्यामुळं आम्हाला एवढं काही विशेष वाटलं नाही. पण भरपूर पाऊस आहे बाबा, भरपूर पाऊस आहे बाहेर. मी म्हणते सुरुवातीलाच एवढा पावसाळा आहे तर एंडिंगला कसं व्हायचं, म्हणजे एंडिंगला पण भरपूर पाऊस पडतो ना. आता आली घरी, आता आवरायचं हळूहळू. आता आराम करते मी थोड्या वेळ, कारण प्रवासामध्ये बी थकवा येतो. तर मला असं म्हणायचं होतं, आदिती ताईला तुम्हाला वाटत असेल की ती लई साधी भोळी गरीब आहे. आदिती ताई दिसते तशी नाही. ती जरी गरीब असली स्वभावाने, दुसऱ्याचं मन ओळखून घेणारी, समजून घेणारी असली, पण त्याचं मागं कारण आहे तुम्हाला सांगते. तुम्हाला वाटत असेल तुम्हीच लई हुशारा, सोशल मीडिया पाहता, कोण कसं तुम्हाला कळतं. पण तुम्हाला सांगू, तुम्हाला काहीच कळत नाही. सोशल मीडियाची दुनिया खूप वेगळी आहे. व्हिडिओ बघता आणि एक कोणी आवड म्हणून बघतो, कोणी टाईमपास म्हणून बघतो, कोणी काही शिकायला बघतं. म्हणजे प्रत्येकाचा बघण्याचा हा दृष्टिकोन आहे ना वेगळा असतो. तुम्हाला वाटत असेल आदिती ताईबद्दल सांगते तुम्हाला. ती एक अशी व्यक्ती आहे ना, तिचा जर संघर्ष ऐकला ना तुम्ही, तुमच्या पायाखालची जमीन जाईल. माझं काहीच नाही तिच्यापुढं, एवढं तिचं संघर्ष आहे. आणि तिला दुनियाची ओळख पाळख निरख एवढी आहे की ते कोण कसं एका नजरेत बघून सांगते, कोण माणूस कसा, कोण बाई कशी, कोण लगेच तिला कळतं. त्यामुळं तुम्ही तिला ज्ञान द्यायला अजिबात जाऊ नका की कोण कसं आहे, कोणासोबत नातं निभवायचं नाही निभवायचं, काय करायचं कसं. म्हणजे तुम्हाला वाटत असेल ती व्हिडिओ बनवताना अशी बिचारी, तिला नाही जमत, ठीक आहे व्हिडिओचं नाही जमत, पण बाकी दुनियाचं नॉलेज लई आहे तिला. त्यामुळं जरा विचार करून कमेंट करत जा. कोणी कितीही प्रयत्न केले ना तर आमचं नातं काही कोण तोडू शकत नाही, ठीक आहे. तुम्हाला वाटत असेल की आपण काहीतरी काडी लावून देऊ, कितीही प्रयत्न करा, आतोनात प्रयत्न करा, बाकी नजर नको लागू आमच्या नात्याला कोणाची. एवढं खरंच सख्खी बहीण पण सख्या बहिणीसाठी करत नाही जेवढं आदिती ताई माझ्यासाठी करते. आणि मी तर म्हणते हे नातं असंच शेवटपर्यंत राहावं, कारण मला हे दाखवून द्यायचं आहे की असं म्हणतात ना, सोशल मीडियावर जुळलेलं नातं शेवटपर्यंत कधी टिकत नाही. तसं माझं लग्नही झालं त्या व्यक्तीसोबत, तोही सोशल मीडियावरचा आहे. म्हणजे त्यांना काही व्हिडिओ बनवण्याचा शौक किंवा नाही, फक्त ते बघायचे, लाईव्हला यायचे एवढंच. पण शेवटी कुठून भेटले? सोशल मीडियावरून. सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे ना मित्रांनो, याच्यातून आपल्या याच्यावर आहे की ते आपण कशा पद्धतीने वापरतो. याच्यातून आयुष्य चांगलं पण होऊ शकतं आणि आयुष्य बरबाद पण होऊ शकतं. पण निर्णय घेणं हे आपल्या हातात आहे. एक निर्णय चुकला म्हणजे आयुष्य संपलं असं नसतं. त्यामुळं मी चांगलाच निर्णय घेतलेला आहे यावेळेस. आणि शेवटी जो माझा आता लाईफ पार्टनर आहे तोही सोशल मीडियावरून भेटला आहे. आणि जेवढी आता लक्ष्मण दादा, आदिती ताई हेही सोशल मीडियावरून भेटले. तर सोशल मीडियावरचा प्रत्येक व्यक्ती वाईट नसतो, फक्त आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. आधी मला लोकांची ओळख पाळख नव्हती, पण जेव्हा मला ठोकर लागली, जेव्हा मी असं लय काळजापासून विश्वास ठेवलेले लोक बदलले, त्यावेळेस मला समजलं की ही दुनिया खूप स्वार्थी आहे. जिथं स्वार्थ आहे तिथंच नातं आहे. पण खरं तर आदिती ताई आहे ना माझ्यासोबत बिना स्वार्थाचं नातं निभवते. तिला काय स्वार्थ आहे माझ्यासोबत सांगा बरं? मी काय देणार आहे तिला का काहीच नाही तरीसुद्धा. आणि असं निस्वार्थी मन असायला आहे ना, आपलं मन साफ पाहिजे. तिचं मन साफ आहे, त्यामुळे ती मला जीव लावते आणि ती कशाचीही माझ्याकडून अपेक्षा करत नाही. आणि तिला असंही वाटत नाही की करिश्मा येते आणि माझ्याकडून सगळं करून घेते आणि मला त्रास देते, असं तिच्या तोंडून तरी ऐकलं नाही. आणि कधीच तुम्हाला ऐकायला भेटणार नाही. तिच्या चेहऱ्यावर बी असं काही दिसत नाही. उलट मी गेल्यावर किती हॅप्पी होते बाबा ती. तसं असंच राहावं आमचं, मानलेलं का असो ना, रक्ताचं नको, पण असंच राहावं आमच्या बहिणीचं नातं. कोणीही नजर लावू नका प्लीज, रिक्वेस्ट आहे. चांगल्या नजरेने बघा, कोणीही वाईट कमेंट्स आमच्या बाबतीत तरी करू नका. बाकी चला, फायनली घरी आलेली आहे. आता आपला डेली रुटीन चालू. तर कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्कीच. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कंटिन्यू करणार इथून पुढं डेली. तर व्हिडिओ बघत जा, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करत जा. बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत, मी सांगेन हळूहळू. तर करा सॉरी, बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.